मित्रांनो नमस्कार. ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण सुरुवात केलेली आहे जजमेंट रायटिंगसाठी. आता मी तुम्हाला दोन प्रकारचे जजमेंट सांगणार आहे. एक म्हणजे सूट फॉर रिडम्पशन ऑफ मॉर्गेज आणि दुसरा सूट फॉर रिकव्हरी ऑफ पोजेशन ऑफ एन्क्रोच्ड लँड, म्हणजे ट्रेसपास झालेल्या जमिनीचा कब्जा मिळवणे. मित्रांनो, ज्यावेळी आपण एखादा दावा निकालासाठी घेतो त्यावेळी काय बघायला पाहिजे की त्या दाव्यामध्ये वादीची केस काय आहे आणि प्रतिवादीची केस काय आहे. या दोघांची केस वाचल्यानंतर काय पुढचा मुद्दे काढण्याचा एक स्टेप येते. आपण पाहतो कोर्टामध्ये फ्रेमिंग ऑफ इश्यूची स्टेज असते. तर त्या तुम्ही प्रॉब्लेम वाचल्यानंतर काय बघायला पाहिजे की त्यामध्ये काही टेक्निकल किंवा लीगल इश्यूज आहेत का. तर लक्षात घ्या, वाटलंच तर लिहून घ्या. हे टेक्निकल किंवा लीगल इश्यूज कुठले असू शकतात. तर ते एक, इज द सूट विद इन लिमिटेशन, हा पहिला. दुसरा टेक्निकल किंवा लीगल इश्यू कुठला असू शकतो, वेदर धिस कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन टू एंटरटेन धिस सूट. तिसरा असू शकतो, इज द सूट हिट बाय द प्रिन्सिपल ऑफ रेस ज्युडिकेटा. कधी कधी असा पण इश्यू असू शकतो की इज द सूट हिट बाय द प्रोव्हिजन ऑफ ऑर्डर 2 सबरूल 2 ऑफ सीपीसी. बघून घ्या काय आहे ते. त्यानंतर चौथा असा एखाद्या वेळेस असू शकतो मुद्दा, इज द सूट हिट बाय द प्रोव्हिजन्स ऑफ द सेक्शन 47 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड, असा एखादा असू शकतो. तर अशा प्रकारचे जे मुद्दे असतात, कधी कधी असाही असू शकतो, इज द सूट हिट बाय द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 144 सब क्लॉज 2 ऑफ सीपीसी. आता मी जे हे सेक्शन सांगितलेले आहेत हे कायद्याचे मुद्दे आहेत, हे बघून घ्या. आता अशा प्रकारे जेव्हा आपण त्याची तपासणी केली की टेक्निकल इश्यू म्हणजे लीगल इश्यू कुठला आहे का, यानंतरची गोष्ट बघायची म्हणजे फॅक्ट्स. आता आपण बघतोय की सूट फॉर रिडम्पशन ऑफ मॉर्गेज. तुम्हाला माहिती आहे की रिडम्पशन ऑफ मॉर्गेज इज द राईट ऑफ मॉर्गेजॉर. मॉर्गेजॉर म्हणजे जो जमीन गहाण ठेवतो तो मॉर्गेजॉर, आणि मॉर्गेजी म्हणजे ज्याच्याकडे जमीन ठेवलेली असते तो मॉर्गेजी. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की जो मॉर्गेजॉर आहे हा कर्जबाजारी आहे, मॉर्गेजी आहे तो सावकार आहे. आता हा कर्ज काढलेला माणूस जो आहे की प्रॉपर्टी घाणवत ठेवून त्याला काय करायचंय की आपली प्रॉपर्टी घाण ठेवलेली आहे ती सोडवायची. त्याकरता त्यानं दिवाणी दावा दाखल केलेला आहे. वादीची केस अशी आहे की त्यानं काही कंडिशनल टाकल्या होत्या आणि त्या कंडिशन जर पूर्ण नाही झाल्या तर तो सेल धरायचा, नाही झालं कंडिशन पूर्ण तर तो कायमस्वरूपी सेल डीड करून समजावं, अशा अटी घालतात. परंतु वन्स अ मॉर्गेज ऑलवेज द मॉर्गेज या नियमाप्रमाणे एखाद्या व्यक्तीनं जर प्रॉपर्टी घाण ठेवली असेल तर त्याला ती सोडवण्याचं लिमिटेशन तुम्हाला माहितीच आहे की ही कॅन रिडीम दी प्रॉपर्टी विद इन अ पिरियड ऑफ 30 years. अशा प्रकारे त्यानं जर वेळेमध्ये जर रिडीम करण्याचा म्हणजे घाणवट सोडवण्याचा दावा कोर्टामध्ये आणला तर त्याचे इश्यूज कसे असतील आणि ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर कशी असेल हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तुम्हाला माहितीच आहे मॉर्गेजचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी आपण पाहतोय तो म्हणजे मॉर्गेज बाय कंडिशनल सेल आणि त्याचा रिडम्पशनचा दावा. आपण फॅक्ट दोन्ही प्रकारच्या बाजूच्या वाचल्यानंतर इश्यूज फ्रेम करतो ते फार महत्वाचे आहेत. आता वरती मगाशी सांगितलेले जे टेक्निकल इश्यूज आहेत, लिमिटेशन वगैरे, तो जर असेल तर तो फ्रेम करायचा, नसेल तर तुम्हाला फॅक्टचे इश्यू जर पाहिजे असतील तुम्ही याच्याकरता काय पाहायला पाहिजे, ऑर्डर 14 फ्रेमिंग ऑफ इश्यूज. हे एक वेळ व्यवस्थित बघून घ्या. परीक्षा एकदम जवळ आलेली असल्यामुळे मी थोडेसे फास्ट रिव्हिजन घेतोय. पुन्हा जेव्हा वेळ मिळेल हे परीक्षा झाल्यानंतर तेव्हा हेच व्हिडिओ मी पुन्हा आणखी एक वेळ डीपमध्ये चर्चा करणार आहे. परंतु आता सध्या तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही नीट ऐकून घ्या की याच्यामध्ये इश्यूज कुठले असू शकतील. तर पहिला महत्वाचा इश्यू याच्यामध्ये असा असू शकेल, व्हॉट इज द नेचर ऑफ द ट्रान्झॅक्शन. आता नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन घेत असताना काय म्हणायला पाहिजे की डेटेड, तिथं तारीख लिहिलेली असते की या तारखेला हा ॲग्रीमेंट झाला होता मॉर्गेजचा, ती डेट घालायची. आपण उदाहरणार्थ घेऊ बाबा
1 जानेवारी 2024. What is the nature of the transaction dated 1st January 2024 in respect of the suit property? असं म्हटल्यानंतर क्वेश्चन मार्क करायचा आणि पुढे म्हणायचं अ सेल ऑर मॉर्गेज बाय कंडिशनल सेल. याचा अर्थ काय की ह्या प्रॉपर्टीचा जो व्यवहार झालेला आहे त्याचं नेचर हे सेल आहे का मॉर्गेज बाय कंडिशनल सेल आहे. हे दोन प्रश्न एकातच टाकायचे. व्हॉट इज द नेचर ऑफ द ट्रान्झॅक्शन इन रिस्पेक्ट ऑफ द सूट प्रॉपर्टी आणि क्वेश्चन मार्क झाल्यानंतर इज इट अ सेल ऑर मॉर्गेज बाय कंडिशनल सेल. आणि मग त्याचं फाइंडिंग देत असताना तुम्हाला येस नो देऊन चालणार नाही. त्याचं फाइंडिंग तुम्हाला द्यावं लागेल की इट इज अ मॉर्गेज बाय कंडिशनल सेल. आता हे मॉर्गेज कंडिशनल सेल आहे का ऍब्सोल्यूट सेल आहे हे कशावरून ठरेल. टर्म्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. त्या टर्ममध्ये जर अशी कंडिशन असेल की या 10 वर्षात जर प्रॉपर्टी सोडवून नाही घेतली तर हा सेल समजण्यात येईल तर तरी सुद्धा ते मॉर्गेजच समजलं जातं. दॅट विल बी क्लॉग ऑन रिडम्पशन असे एक आहे. आता तुम्ही तेवढं वाचलंय का नाही मॉर्गेज मला माहित नाही. टीपी ऍक्ट मध्ये काही वेळेला काय करतात सावकार की मॉर्गेज रिडीम करण्याकरता अडथळे निर्माण होण्याकरता अशा अटी घालतात. पण कायदा म्हणतो वन्स मॉर्गेज ऑलवेज द मॉर्गेज. त्याच्यामुळे ह्याचं फाइंडिंग जर त्याच्यामध्ये अशी अट असेल तर त्या अटीला काही किंमत नाही. पण तिथे म्हणलं असेल की हे मी तुम्हाला विशिष्ट कालावधीमध्ये रक्कम परत दिल्यानंतर हे पुन्हा मला वापस द्यायचे आहे तर ते नेहमीच हे मॉर्गेज बाय कंडिशनल सेलच असतो आणि म्हणून आपण त्याचं फाइंडिंग काय येईल मॉर्गेज बाय कंडिशनल सेल. त्यानंतर दुसरा इश्यू काय येईल इज द प्लेंटिफ एंटायटल टू गेट द सूट प्रॉपर्टी रिडीम्ड. आता हे जर वरती फाइंडिंग असं आलं असेल की दिस इज द मॉर्गेज बाय कंडिशनल सेल तर ऍडमिटेडली इट इज द प्लेंटिफ इज एंटायटल असंच उत्तर येणार आहे. म्हणजे त्याचं उत्तर येईल येस द प्लेंटिफ इज एंटायटल टू गेट द सूट प्रॉपर्टी रिडीम्ड. म्हणजेच वादी हा ही प्रॉपर्टी मॉर्गेज मुक्त करून घेण्याला पात्र आहे असा इश्यू आणि असं त्याचं आन्सर येस येईल. त्यानंतरचा इश्यू कुठला येईल इज द प्लेंटिफ एंटायटल टू गेट द पोजेशन ऑफ द सूट प्रॉपर्टी. आता जर मॉर्गेज त्याचा ताबा जर त्या मॉर्गेजीला दिलेला असेल तर मॉर्गेजर कॅन रिकव्हर द पोजेशन. म्हणजे तिसरा इश्यू जो आहे की वेदर द प्लेंटिफ इज एंटायटल किंवा इज द प्लेंटिफ एंटायटल टू गेट द पोजेशन ऑफ द सूट प्रॉपर्टी त्याचं उत्तर येईल यस. त्यानंतरचा इश्यू काय येईल इज द प्लेंटिफ एंटायटल टू गेट पोजेशन ऑफ द सूट प्रॉपर्टी नंतर इज द प्लेंटिफ एंटायटल टू गेट मीन प्रॉफिट म्हणजे दरम्यानचं उत्पन्न इन रिस्पेक्ट ऑफ द सूट प्रॉपर्टी. तर त्याचंही उत्तर येईल यस. कारण ह्यानं नोटीस देऊन पण त्यानं खरेदी देत नाही मॉर्गेजी आणि ह्याला कोर्टामध्ये जाऊन जर घ्यावं लागलं असेल तर दरम्यानचं उत्पन्न मिळवायला तो पात्र आहे. आणि शेवटी म्हणायचं व्हॉट रिलीफ अँड कॉस्ट्स आणि त्याचं उत्तर येईल द सूट इज डिक्रीड किंवा ॲज पर दी फायनल ऑर्डर. अशा प्रकारे आपले मॉर्गेजचा जर रिडम्पशनचा दावा आला तर हे इश्यूज येतील आणि हे त्याचं फाइंडिंग येईल. इश्यूजचे अशा रीतीनं फाइंडिंग झाल्यानंतर आपण म्हणतो रिझन्स. आता वरती आपण इश्यूज आणि त्याचं फाइंडिंग दिलंय तर त्याचे रिझन्स तुम्हाला द्यावे लागतील. तर रिझन्स देताना काय द्यायला पाहिजे की वादीनं कुठला पुरावा आणलेला आहे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स कुठला आणलेला आहे आणि तुम्ही त्याचं हे जे ट्रान्झॅक्शन आहे याला मॉर्गेज का ग्राह्य धरलंय त्याचं आपण डिस्कशन करायला पाहिजे. हे डिस्कशन झाल्यानंतर मग सगळ्यात शेवटी काय येईल की इन व्ह्यू ऑफ माय फाइंडिंग्स ऑन इश्यू नंबर 1 to 4 आय होल्ड दॅट द सूट डिझर्व्स टू बी डिक्रीड विथ कॉस्ट अँड देअरफॉर आय प्रोसीड टू पास द फॉलोइंग ऑर्डर. अशा प्रकारे आपण ऑर्डरपर्यंत यायचं आणि मग ऑर्डर तुम्ही काय कराल त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये ऑर्डर अशी येईल द प्लेंटिफ इज एंटायटल टू गेट द सूट प्रॉपर्टी रिडीम्ड ऑन पेमेंट ऑफ रुपीज so and so with interest at the rate of rupees 6% per annum or at the agreed rate if any whenever applicable from the date of this decree till the date of the payment of the said amount into the court. असं हे पहिल्या पॅराग्राफमध्ये येईल. म्हणजे पहिला पॅराग्राफ जो ऑर्डरचा आहे तो आपला काय राहील की वादी हा प्रॉपर्टी रिडीम करण्याकरता पात्र आहे परंतु त्यानं जी उर्वरित रक्कम आहे ती 6% व्याजासहित
किंवा त्या ॲग्रीमेंटमध्ये जे ठरलेला रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्या रेट ऑफ इंटरेस्ट सहित हा पेमेंट त्यानं केल्यानंतर तो रिडीम करण्याला पात्र आहे अशी आपण पहिल्या पॅराग्राफमध्ये घोषणा केली. द प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू गेट द सूट प्रॉपर्टी रिडीम्ड ऑन पेमेंट ऑफ रुपीज say for example 10,000 with interest at the rate of 6% per annum from the date of this decree till the date of payment of the said amount in the court. हा झाला पहिला पॅराग्राफ. आता दुसरा पॅराग्राफ काय येईल? द डिपेंडंट शॅल पे मीन प्रॉफिट. मीन प्रॉफिट म्हणजे दरम्यानचं उत्पन्न. द डिपेंडंट शॅल पे मीन प्रॉफिट टू द प्लेंटिफ फ्रॉम द डेट ऑफ पेमेंट ऑफ द अबोव स्टेटेड अमाउंट इन टू द कोर्ट till the date of delivery of possession of the suit property to the plaintiff. अशा प्रकारे आपल्याला डायरेक्शन द्यावं लागेल आणि मग म्हणायचं एन्क्वायरी बी हेल्ड ॲज द मीन प्रॉफिट वाईड ऑर्डर 20 रूल 12 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड. बघा, आपण ज्या ज्या वेळी कुठल्या ऑर्डर करतो ना तेव्हा आपण जर प्रोव्हिजन जितक्या टाकेल कायद्यातल्या सीपीसीतल्या वगैरे तेवढं परीक्षकाला जाणवतं की ह्यानं ह्या प्रोव्हिजन्स वाचलेल्या आहेत. तर त्या प्रोव्हिजन आपण नमूद करणं आवश्यक आहे. आता तुम्ही लगेच बघायला पाहिजे की ऑर्डर 20 रूल 12 काय आहे. रूल 12च्या पुढे सुद्धा आहे क्लॉज सब क्लॉज 1 आहे, सब क्लॉज सी आहे त्याचा पुढं. ऑर्डर 20 सब क्लॉज 1 सब क्लॉज सी ऑफ सीपीसी. धिस प्रोव्हिजन टॉक्स अबाउट मीन प्रॉफिट, दरम्यानचं उत्पन्न. म्हणजे पहिल्या पॅराग्राफमध्ये आपण काय जबाबदारी टाकली की प्लेंटिफ हा एंटायटल आहे परंतु त्यानं उर्वरित रक्कम भरली पाहिजे, व्याजासहित कोर्टामध्ये भरली पाहिजे. दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण काय केलेलं आहे की प्रतिवादीवर बंधन टाकलेलं आहे की दरम्यानचं उत्पन्नाची एन्क्वायरी झाल्यानंतर ते ऑर्डर 20 रूल 12 प्रमाणे करण्यात यावी आणि त्यानं ते पैसे द्यावेत. आणि मग पुढचा पॅराग्राफ असा येईल, द डिपेंडंट म्हणजे प्रतिवादी, the defendant do pay the cost of the suit to the plaintiff and shall bear his own cost. प्रतिवादीनं वादीला या दाव्याचा खर्च द्यावा आणि स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे काही केसमध्ये डिक्री फायनल असते, काही केसमध्ये प्रिलिमिनरी असते आणि काही केसमध्ये पार्टली फायनल पार्टली प्रिलिमिनरी असते. ज्या ज्या वेळी रिडम्पशन ऑफ मॉर्गेजचा दावा तुम्हाला येईल त्यावेळी डिक्री मस्ट बी प्रिलिमिनरी डिक्री, हे लक्षात घ्या. आणि म्हणून शेवटच्या पॅराग्राफमध्ये असं म्हटलं पाहिजे डिक्री प्रिलिमिनरी डिक्री वाईड ऑर्डर 34 रूल 7 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड शॅल बी ड्रॉन किंवा ड्रॉ प्रिलिमिनरी डिक्री वाईड ऑर्डर 34 रूल 7 ऑफ सीपीसी. अशा रीतीनं तुमचं जजमेंट पूर्ण होईल. तर आपण आता रिडम्पशन ऑफ मॉर्गेज याबद्दलचा दावा बघितला, त्याच्यातले इश्यूज कसे असावे, त्यात फायनल ऑर्डर कशी असावी हे पाहिलं. यानंतर आपण पाहतोय की जर एन्क्रोच केलेली जमीन असेल तर त्याचा ताबा मिळायचा आहे अशी केस आहे. तर त्यामध्ये इश्यूज कसे असतील तर पहिला इश्यू त्यामध्ये येईल, डज द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट द डिपेंडंट हॅज एन्क्रोच्ड अपॉन द लँड ऑफ द प्लेंटिफ क्वेश्चन मार्क. इफ यस टू व्हॉट एक्सटेंट. म्हणजे काय की वादी सिद्ध करतोय का प्रतिवादीनं अतिक्रमण केल्याचं आणि जर करत असेल तर किती. इतकं सोपं आहे. आता याचं उत्तर सुद्धा येस ऑन रूम मध्ये येणार नाही. त्याचं उत्तर असं येईल जर त्यानं एन्क्रोचमेंट सिद्ध केली असेल तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल यस टू द एक्सटेंट ऑफ से फॉर एक्झाम्पल 15R ॲज शोन इन द मॅप एक्झिबिट 12. म्हणजे आपल्याला तिथं काही काल्पनिक मॅप आणावा लागेल की वादीनं मॅप दाखल केलेला आहे, त्याला निशाणी 12 प्रमाणात तो सिद्ध झालेला आहे, त्याच्यामधला तो मेजरमेंट ऑफिसर आहे त्यानं सरकारी अधिकाऱ्यानं ते मोजलेली आहे आणि त्यामध्ये 12R अतिक्रमण हे सिद्ध झालेलं आहे. म्हणून आपण पहिला मुद्दा काय घेतोय की डज द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट द डिपेंडंट हॅज एन्क्रोच्ड अपॉन द लँड ऑफ द प्लेंटिफ, इफ यस टू व्हॉट एक्सटेंट. मग त्याचं उत्तर यस टू द एक्सटेंट ऑफ 12R ॲज शोन इन मॅप एक्झिबिट 12. अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाचा इश्यू हा राहील की
वादीनं सिद्ध करतोय का त्याच्या जमिनीत प्रतिवादीनं अतिक्रमण केलंय, आणि जर यस असेल तर किती केलेलं आहे त्याचं उत्तर असं देऊन टाकायचं. त्यानंतर मग लगेच दुसरा इश्यू काय येईल, डज द डिपेंडंट प्रूव्ह दॅट ही हॅज परफेक्टेड टायटल टू द अलेज्ड एन्क्रोचड पोर्शन ऑफ द लँड बाय ॲडव्हर्स पोजेशन. बऱ्याच वेळा प्रतिवादीचं म्हणणं असं असतं की माझ्याकडे ही दीर्घकाळापासून 50 वर्षापासून ही प्रॉपर्टी मी वहिवाटतोय, त्याच्यावर माझा कब्जा आहे, असं जर त्यानं डिफेन्स घेतला असेल तर तुम्हाला ॲडव्हर्स पोजेशनची डेफिनेशन माहीत पाहिजे. मग बर्डन लाईज ऑन द डिपेंडंट टू प्रूव्ह दॅट ही इज इन ॲडव्हर्स पोजेशन. मग ॲडव्हर्स पोजेशन जर असेल तर त्यानं त्याच्यावर खूप मोठं बर्डन आहे सिद्ध करायचं. ते ओपनली यूज केलं पाहिजे, ॲडव्हर्स टू दी होस्टाईल टू दी टायटल असं म्हटलं पाहिजे. आणि जेव्हा तो प्रतिवादी जर ॲडव्हर्स पोजेशन जर क्लेम करत असेल तर पहिला नियम असा आहे की त्यानं वादीची मालकी मान्य केली पाहिजे. मालकी वादीची आहे, परंतु माझ्याकडं अनअब्स्ट्रक्टेडली इतक्या वर्षापासून ओपनली मी ते आणि पीसफुली मी एन्जॉय करतोय, तर ते ॲडव्हर्स पोजेशन सिद्ध होतं. पण जनरली ॲडव्हर्स पोजेशन हे सिद्ध होत नाही, कारण ही शेत जमीन आहे. शेत जमिनीला काय कुलूप किल्ली नाही, काय नाही, इकडून सरकवायची तिकडून सरकवायची, हे एक टेंडन्सी आपल्याकडे बांध कोरायची आहेच, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळं जर पहिल्या इश्यूमध्ये प्रतिवादीनं केलेलं अतिक्रमण सिद्ध केलंय असं आपण म्हणलं असेल तर दुसरा इश्यू हा आपल्याला निगेटिव्ह उत्तर द्यावं लागेल. म्हणजे दुसरा जो इश्यू आहे की डज द डिपेंडंट प्रूव्ह दॅट ही हॅज परफेक्टेड टायटल टू द अलेज्ड एन्क्रोच्ड पोर्शन ऑफ लँड बाय ॲडव्हर्स पोजेशन, याचं उत्तर येईल नो. त्यानंतर तिसरा इश्यू आपण असं गृहीत धरू की प्रतिवादीनं रेज केलेला आहे की लिमिटेशनचा मुद्दा, की यानं खूप अनेक वर्षांनी केस दाखल केलेली आहे, त्यामुळं द सूट इज नॉट विदिन लिमिटेशन. तर आपण तो एक इश्यू काढून टाकायचा, इज द सूट विदिन लिमिटेशन. तर आपण त्याचं फाइंडिंग दिलं समजा यस. त्यानंतर मग चौथा आणि पाचवा इश्यू, इज द प्लेंटिफ एंटायटल टू रिकवर पोजेशन ऑफ द एन्क्रोच्ड पोर्शन ऑफ लँड. म्हणजे पहिला इश्यू आपण काढलेला आहे की तो एन्क्रोचमेंट सिद्ध करतोय का, यस असेल तर किती आहे. दुसरा इश्यू प्रतिवादी त्याचं ॲडव्हर्स पोजेशन सिद्ध करतोय का, ते जर नसेल लिमिटेशनमध्ये आहे का, दावा लिमिटेशनमध्ये पण आहे, तर मग उत्तर काय येईल चौथ्याचं, इज द प्लेंटिफ एंटायटल टू रिकवर पोजेशन ऑफ द एन्क्रोच्ड पोर्शन ऑफ लँड, त्याचंही उत्तर यस येईल. आणि त्यानंतर मीन प्रॉफिटचा एक इश्यू नेहमीच काढायचा ट्रेसपासच्या दाव्यामध्ये, कारण अनेक वर्षापासून तो वादीची जमीन खात असेल तर त्याला त्याच्यातलं उत्पन्न हे प्रतिवादीनं वादीला द्यायला हवंय. मग त्याच्या संबंधितला इश्यू काढायचा, इज द प्लेंटिफ एंटायटल टू गेट मीन प्रॉफिट क्वेश्चन मार्क, इफ यस टू व्हॉट एक्सटेंट. मग तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या समोर जर तिथंच पुरावा दिला असेल की दरवर्षी त्या एन्क्रोचड पोर्शन जो आहे बाबा इतका एक 12R मध्ये वार्षिक उत्पन्न साधारण 3,000 रुपयापर्यंत येत असतं, असे पुरावे त्यांनी जर दावा चालू असताना दिले असले तर ते डिस्क्रेशन ऐच्छिक पॉवर आहे कोर्टाची की कुठं मेन प्रॉफिटची चौकशी करत बसा, त्यापेक्षा दावा दाखल केलेल्या तारखेपासून निकाल लागेपर्यंत दर वर्षाला 3,000 रुपयाप्रमाणे दरम्यानचं उत्पन्न द्यावं. अशा प्रकारचं सुद्धा आपण फाइंडिंग देऊ शकतो. मग ह्याचं सुद्धा उत्तर कसं, इज द प्लेंटिफ एंटायटल टू गेट मीन प्रॉफिट, यस. इफ यस टू व्हॉट एक्सटेंट, ₹3,000 पर इयर. आणि सगळ्यात शेवटी व्हॉट रिलीफ अँड कॉस्ट. मग त्याच्या पुढचं फाइंडिंग येईल द सूट इज डिक्रीड. अशा प्रकारे तुम्ही ह्या सर्व इश्यूचे फाइंडिंग द्यायचं. आता तुमचं सर्व इश्यूजला फाइंडिंग झाल्यानंतर रिझनिंग तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणेच वादीचा आणि प्रतिवादीचा पुरावा जो आहे तो तुम्ही डिस्कस करायचा आहे. तो पुरावा डिस्कस करताना ओरल इव्हिडन्स, डॉक्युमेंटरी इव्हिडन्स, मॅप, 712 एक्स्ट्रॅक्ट ऑफ बोथ द पार्टीज, हे सगळे आपण डिस्कस करायचे की वादीनं त्याचा स्वतःचा 7/12 उतारा दाखल केलेला आहे, प्रतिवादीचा उतारा दाखल केलेला आहे, वादीनं गव्हर्नमेंट कडून मोजणीचा नकाशा काढून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एका ब्ल्यू कलरनं किंवा रेड कलरनं जे काय आहे ते एन्क्रोचमेंट दाखवलेलं आहे. त्यानंतर मोजणीदाराला कोर्टासमोर आणून त्याचा तपास घेतलेला आहे, त्याचा सर तपास, उलट तपास सगळं काही झालेलं आहे. म्हणजेच ह्यालाच जर इंग्लिशमध्ये म्हणायचं तर आपण म्हणू शकतो द प्लेंटिफ
entered into the witness box and he has deposed on oath that he is the owner of the land bearing gut number 100 situated in the village so and so. He also deposed that his land is about 1 hectare and 20 r, but the defendant has encroached 12 r over his own land. In order to substantiate his case, he has filed on record the map exhibit so and so. त्याला एक्झिबिट तुमची तुम्ही द्या, 13, 14 काय असेल ते, 14 नंबरचा एक्झिबिट आहे की तो मॅप आहे. I have perused the map and his allegations. In the map, the surveyor has shown the encroached portion in blue color specifically. Nonetheless, the witness, Mr. XYZ, who is the surveyor, he has entered into the witness box and deposed on oath that he has followed all the official rules at the time of measurement. He has measured the land in the presence of the plaintiff and defendant, and he found that there was encroachment to the extent of 12 r, and he has shown this encroachment by blue color. On the other hand, the defendant has claimed adverse possession. It means he admits that the plaintiff is the owner of the encroached portion, but he has failed to prove that he has openly and without obstruction used the 12 r, and therefore he has failed to prove adverse possession. In view of this discussion, I hold that the plaintiff has proved that the defendant has made encroachment to the extent of 12 years, and therefore I answer issue number 1 accordingly. त्यानंतर असे हे जे डिस्कशन झालं की मग प्रत्येक इश्यूचं उत्तर आपण तसं का दिलं हे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की हाऊ टू डिस्कस द एव्हिडन्स अशा प्रकारे डिस्कस करायचा. मग सगळ्यात शेवटचा पॅराग्राफ, कन्क्लुजिव्ह पॅराग्राफ काय येईल आपल्याला, ॲज द प्लेंटिफ हॅज प्रूव्ड that the defendant has made encroachment over his land, I hold that the suit deserves to be decreed. In the result, I proceed to pass the following order. आता बघा, ज्यावेळी सूट डिसमिस करायचा असतो ना, त्यावेळी आपण डिझर्व्स म्हणायचं नाही, त्यावेळी द सूट इज लायबल टू बी डिसमिस्ड म्हणायचं. आणि जेव्हा सूट डिक्री करायचा असतो त्यावेळी डिझर्व्स हा शब्द वापरायचा. लायबल टू बी डिक्रीड म्हणायचं नाही, deserves to be decreed. आणि डिसमिस करायचं असेल तर लायबल टू बी डिसमिस्ड. आणि मग ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर, सेंटरला ऑर्डर लिहा, पॅराग्राफ 1. आता इथं आपण डायरेक्शन द्यायचं डिफेंडंटला. ऑर्डर कशी पाहिजे, कमांडिंग पाहिजे. द डिफेंडंट डू डिलिव्हर possession of the land at measuring 12 r shown by blue color in the map exhibit 12, which shall form the part of the decree. Second paragraph, the defendant do pay rupees 3,000 towards mean profit to the plaintiff with interest at the rate of 6% per annum from the date of the suit till realization of the amount. ही ऑर्डर मीन प्रॉफिटची. पुढचा पॅराग्राफ असा येईल, द डिफेंडंट डू पे mean profit to the plaintiff from the date of institution of the suit till delivery of the possession of encroached portion of the land to the plaintiff. आणि शेवटी the defendant do pay cost of the suit to the plaintiff and shall bear his own cost. आता मी जे सांगितलं त्याच्यामध्ये 2 वेळा मीन प्रॉफिटचा उल्लेख आलाय. ते काय आलाय, 3000चं जे मी सांगितलं की नाही, तर तो कधी कधी वादी काय करतो की मागील 3 वर्षाची मागणी करतो. दावा दाखल करण्याच्या अगोदरचा 3 वर्षाचा मीन प्रॉफिट त्यानं मागितलेला आहे. तर त्याच्यासाठी मी ते पहिला पॅराग्राफ असं म्हणलं की द डिपेंडंट डू पे मीन प्रॉफिट टू द प्लेंटिफ फ्रॉम द डेट ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ द सूट
till delivery of possession of the encroached portion of the land to the plaintiff. हे कधीचं झालं? दावा दाखल केलेल्या तारखेच्या पासून पुढचं. परंतु त्याच्या अगोदर 3,000 जे आहे ते कधीचं झालं की पास्ट मेन प्रॉफिट. पास्ट म्हणजे दावा दाखल करेपर्यंतचा. त्याच्यासाठी काय म्हटलंय? द डिफेंडंट डू पे ₹3,000 टुवर्ड्स पास्ट मेन प्रॉफिट टू द प्लेंटिफ विथ इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 6% पर एनम फ्रॉम द डेट ऑफ द सूट टिल रिअलायझेशन ऑफ द सेड अमाऊंट. म्हणजे यातून आपण काय पाहिलं? आणि सगळ्यात शेवटी म्हणायचं की डिक्री बी ड्रॉन अकॉर्डिंगली. इथं आपला ऑर्डर संपली. तर आपण आता काय पाहिलं की एन्क्रोच्ड लँड बद्दलचा जर दावा असेल तर त्याचे इश्यूज कसे काढले जातील, त्याचं फाइंडिंग कसं आणि ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर कशी. तर अशा रीतीनं आपण आज 2 प्रकारचे दावे पाहिले. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी 2-3 दाव्यांचे कशा प्रकारचे इश्यूज असतील, कशा प्रकारे त्याचं फाइंडिंग द्यावं लागेल हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगेन. आता मित्रांनो, तुम्ही एक काय होईल, तुम्ही जर सबस्क्राईब केले नाहीत हे चॅनल पाहून झाल्यानंतर तर तुम्हाला नवीन येणारे माझ्या व्हिडिओची तुम्हाला माहिती होणार नाही. तुम्हाला मी वेळोवेळी व्हिडिओ टाकलेली माहिती होण्याकरता हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. तर अशा रीतीनं आपलं कार्यक्रम सुरू राहील. धन्यवाद.